नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. बरेचदा आता सध्या WhatsAppवरती किंवा अगदी ज्यांना अडचण आहे ते फोन करून विचारतात, की माझ्या मुलाचं, माझ्या मुलीचं लग्न ठरत नाहीये, विवाहामध्ये अडचण येत आहे आणि विशेष म्हणजे सध्या तरुण मुलं आणि मुलीसुद्धा खरोखरच चिंतेमध्ये पडलेले आहेत, की आपला विवाह होण्यासाठी इतका त्रास का होत आहे? तोच विषय आपण घेऊन आलेलो आहोत. विवाह ठरण्यात अडचणी, विलंब आणि त्याच्यावरचे उपाय सुद्धा आपण त्याच्यामध्ये बघायचे आहे. मुळात पूर्वी काय व्हायचं, 17-18 मुलीचं वय झालं म्हटलं की लग्न व्हायचे पूर्वीच्या काळी. परंतु आता करिअरच्या मागे लागल्यामुळे अजूनही काही मेट्रो सिटीमध्ये 30 हे सुद्धा मुलीचं वय धरलं जातं. मुलाचं तर 45-40 पर्यंत सुद्धा येऊन पोहोचलेली आहे. अशी परिस्थिती आहे. आणि जो आता 2024 आहे, तर अजूनही 1980, 1985 सालांच्या मुलाचे अजूनही काही मुलांची लग्न झालेली नाही. बरेच अडकून बसलेले आहेत. तुम्हाला सुद्धा अनुभव येत असतील, की आजूबाजूला 30-40 ची वय जरी झाली, तरी सुद्धा अजून मुलांची लग्न नाही. मुलगा म्हणायचा किंवा नाही हा पहिल्यांदा प्रश्न आहे. वळूया आपल्या विषयाकडे. असे कुंडलीमध्ये कोणते प्रॉब्लेम असतात, काय प्रॉब्लेम असतात, की ज्याच्यामुळे त्यांच्या लग्नाला विलंब व्हायचे कारण त्यांच्यामध्ये असतं. करिअर ह्या गोष्टी बाजूला ठेवूया, ह्या प्रॅक्टिकल आपण कुंडलीच्या आधारे आपण बघायचं आहे. आपल्याला माहिती आहे कुंडलीमध्ये 12 स्थानं असतात. तर 12 स्थानापैकी हे जे 7वं स्थान या ठिकाणी मी दिलेलं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हे जे 7वं स्थान आहे, या स्थानामध्ये या स्थानावरून विवाह केव्हा होईल, का विलंब होतो किंवा वैवाहिक सुख कसं आहे, मिळणारा पार्टनर कसा आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या 7व्या स्थानावरून केला जातो. हे स्थान आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. इथं 7 अंक जरी लिहिला असला तरी हे स्थान आहे. असं बघायचं नाही 7 अंकामध्ये कोणता ग्रह आहे, 7 या घरामध्ये कोणता ग्रह आहे याचा अभ्यास करायचा आहे. तर या 7व्या स्थानावरून आणि दुसरी गोष्ट शुक्र आणि मंगळ हे 2 ग्रह वैवाहिक सुखासाठी महत्त्वाचे बघितले जातात. शुक्रावरून वैवाहिक सुख, वैवाहिक जीवन बघितलं जातं आणि मंगळावरून विवाह झाल्यानंतर आणि विवाहापूर्वी सुद्धा काही विघ्न त्यांच्या आयुष्यामध्ये येतील का? या गोष्टींचा विचार त्यावरून बघितला जातो. आणि विलंब होण्यासाठी कारण महत्वाचा एक ग्रह आहे, तो आहे शनी. कारण शनी हा अत्यंत मंद असा ग्रह आहे आणि त्याचा जर संबंध 7व्या स्थानाशी जर येत असेल, तर विवाहाला वेळ लागू शकतो. एक-एक पॉइंट आपण बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल, की विवाहाला वेळ होण्यासाठी काय कारण लागतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलीला किंवा मुलाला मंगळ असणे. असा भाग बघितला जातो 12, 1, 4, 7 आणि 8 या स्थानी जर मंगळ असेल, तर तो मंगळ आहे असा धरला जातो. म्हणजे असा समज आहे. अत्यंत गैरसमज असा हा आहे. कारण काही ज्योतिषी म्हणजे 50% म्हणजे ज्यांचं शिक्षण ज्योतिषशास्त्रामध्ये आहे, ते फक्त काही ग्रामीण भागामध्ये ते फक्त काय बघतात, फक्त या स्थानामध्ये जर मंगळ असेल, तर मंगळ आहे म्हणून सांगून मोकळं होतात. परंतु या गोष्टीचा विचार करायला पाहिजे, मंगळ कोणत्या राशीमध्ये आहे, मंगळा भावचलित कुंडलीमध्ये तो मंगळ कुठे जातो, या सर्व गोष्टींचा विचार करून सांगायला पाहिजे, की मंगळ मुलाला किंवा मुलीला आहे किंवा नाही. शिवाय त्या मंगळावरती कोणाची दृष्टी आहे का, मंगळ उच्च राशीमध्ये आहे, नीच राशीमध्ये आहे, या गोष्टींचा सुद्धा विचार करणं आवश्यक असतं. परंतु हा विचार काही ज्योतिषी करत नसल्यामुळे फक्त हे स्थानामध्ये मंगळ आहे का बघतात आणि लग्न करून काम सांगतात. तर हे अत्यंत चुकीचं आहे मित्रांनो. जर मंगळ असलेल्या मुलीच्या किंवा मुलाच्या पद्धतीमध्ये त्यांचा कुंडलीचा अभ्यास डिटेल करायला पाहिजे आणि मगच मंगळ आहे किंवा नाही सांगायला पाहिजे. नाहीतर नुसतं मंगळ आहे बघून सांगून मुलाची किंवा मुलीची 30-35 उलटली तरी सुद्धा अजूनही मंगळ आहे म्हणूनच सांगितलं जातं आणि ह्याचा परिणाम पालकांवरती जास्त होतो आणि पालकांना रात्रभर झोप लागत नाही या 3 कामाच्या मंगळामुळे. दुसरी गोष्ट
4-6 मध्ये मंगळ म्हणजे चौथी ही रास आहे कर्क रास आणि कन्या रास आहे ही कन्या रास ही 6वी रास असते. त्याच्यामध्ये जर मंगळ असेल म्हणजे 4 आणि 6 अंकामध्ये जर मंगळ असेल तर विवाह होण्यासाठी सुद्धा वेळ लागतो आणि विवाह होण्यामध्ये ठरणं, मोडणं अशा पद्धतीचे अनुभव अनुभवले जातात. जर कर्क राशीमध्ये मंगळ आणि कन्या राशीमध्ये मंगळ असेल तर. दुसरी गोष्ट शनी, राहू आणि शनी केतू यांची युती. कुंडलीमध्ये जर शनी आणि राहू जर एकत्र असतील किंवा शनी आणि केतू जर एकत्र असतील तर असा अनुभव आहे की वैवाहिक जीवन सुद्धा असमाधानी त्यांचं जातं. लग्न ठरताना विलंब होईल हा भाग वेगळाच आहे आणि लग्नानंतर सुद्धा अशा लोकांना त्रास हा सहन करावा लागतो. म्हणजे अगदी 20-20 वर्ष लोक राहून सुद्धा घटस्फोट घेणारी माणसं व्यक्ती आम्ही या कुंडलीद्वारे बघितलेला आहे. शनीची दृष्टी सप्तमावर हे 7वं स्थान आहे आणि जर शनीची दृष्टी जर सप्तमावर पडत असेल याचाच अर्थ शनी 1, 5, 10 मध्ये जर असेल पहिल्या स्थानात शनी असेल तर त्याची सप्तमावर दृष्टी पडते. 5व्या स्थानामध्ये असेल तर त्याची तिसरी दृष्टी शनीवरती सप्तमावरती पडते आणि 10व्या स्थानामध्ये जर असेल तर त्याची 10वी दृष्टी सप्तमावरती पडते. 2.5 वर्षानंतर जो ग्रह एक रास बदलतो अशा ग्रहाची दृष्टी जर सप्तमावर पडत असेल तर मात्र लग्न व्हायला वेळ होतो. 5 नंबरचे प्रश्न आहे. शुक्र कन्या राशीमध्ये असणे. शुक्र हा वैवाहिक जीवनासाठी कारणीभूत आहे आपल्याला माहिती आहे. वैवाहिक जीवन, वैवाहिक सुख आणि असा शुक्र जर नीच राशीमध्ये असेल, कन्या राशीमध्ये असेल तर मात्र विवाह सुखामध्ये आणि लग्न ठरताना अनेक अडचणी येऊ शकतात. नंतर शुक्र, राहू आणि शुक्र केतू युती. शुक्राची पाप ग्रहाबरोबर जर युती होत असेल तर लग्न ठरण्यासाठी भरपूर विलंब होतो, लग्न मोडतात अशा पद्धतीचे अनुभव लोकांना या ठिकाणी येतात. शुक्र हा वैवाहिक जीवनासाठी बघितला जातो आणि त्याच्यामध्ये जर केतू सारखा ग्रह असेल तर लग्न होऊन सुद्धा घटस्फोट होण्याचे योग अशा कुंडलींमध्ये असतात. आता हे कुंडली बघितण्याचे काय फायदे असतात? जर आपण पूर्वीच जर म्हणजे वयाच्या 10व्या, 15व्या, 20व्या वर्षी जर कुंडली बघितली आणि जर आपल्याला पुढचे धोके जर आपल्याला पाहण्यात येत असतील तर आपण सुरुवातीलाच मुलं बघायला किंवा मुली बघायला सुरुवात करू शकतो. म्हणजे जेणेकरून वयाची 35-40 ओलांडली जाणार नाही. त्यामुळे अगोदरच कुंडली बघितल्याचा फायदा असतो की भविष्यामध्ये येणारे धोके हे आपल्याला समजत असतात. आता ह्याच्यावरचे उपाय काय आहे? या सगळ्या प्रत्येक गोष्टींवरती वेगवेगळे उपाय येतात. त्यासाठी मला तुमची कुंडली बघण्याची आवश्यकता आहे. तर डिटेलमध्ये कुंडली बघून आपण सांगू शकतो मुलांना मंगळ आहे किंवा नाही. कन्या राशीत, कर्क राशीत मंगळ असेल तर त्याच्यावर गुरुची दृष्टी आहे किंवा नाही. या सर्व अनेक गोष्टींचा आपण विचार करून आपण त्याच्यावरचे उपाय देत असतो. मग आता तुम्ही काय करायचं आहे? आम्हाला उपायासाठी या नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे 98 22 11 94 72. हा नंबर व्हॉट्सअप आहे. तुम्ही या नंबरला तुमचे डिटेल्स मुलाचे किंवा मुलीचे पाठवून द्या. आपण विवाह योग केव्हा आहे हे सुद्धा सांगू आणि काही अडचणी आहेत का त्यांच्या कुंडलीमध्ये ह्याचा सुद्धा अभ्यास करून तुम्हाला नक्की कळेल की जेणेकरून जास्त वेळ आणि जास्त उशीर सुद्धा होणार नाही. आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला पण विसरूच नका. नमस्कार.